रवीजी, तुम्ही जी मला माहिती दिली ना बरं का, त्यानुसार तुमच्या कुंडलीमध्ये 5व्या स्थानामध्ये सूर्य आणि बुध हे एकत्र मकर राशीमध्ये आहेत बरं का. बुध जो असतो ना, बुधाला एकंदर बुद्धिमत्ता म्हणा, तर्कशास्त्र म्हणा किंवा व्यवस्थापन मॅनेजमेंट वगैरे म्हणा बरं का, याचा कारक म्हणतात. त्यामुळे तुम्ही जे MBA सारखं उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करताय किंवा घेणार आहात, कळलं, किंवा घेतलं असेल कळलं, तर ते यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. बरं, या व्यतिरिक्त तुमच्या कुंडलीमध्ये बुध जो आहे ना, तो अस्त आहे, कळलं का. अस्त असणं म्हणजे काय, बुध सूर्यामुळे अस्त असला ना तरीसुद्धा 5व्या स्थानामध्ये त्याची उपस्थिती नवीन गोष्टी शिकण्यासाठी, कळलं का, इच्छा किंवा चांगली आकलनशक्ती दर्शवते. याचा अर्थ काय होणार, MBA करूनसुद्धा तुमच्या भविष्यात आहे ना, तुमच्याकडे कायद्याचं म्हणा किंवा इतर कोणतीही उच्च शिक्षण घेण्याची क्षमता तुमची फार चांगली राहील. काय तुमच्या कुंडलीनुसार तरी माझ्या अंदाजाने तुम्ही लॉमध्ये गेला असतात